प्रत्येक डाले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओज येत नाही, खूप लेट येतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे लिंक करताना तुम्ही कॉन्फिडन्स कशा प्रकारे आणू शकता, मोठ्या शोवर तुम्ही गेल्यावर आपला कॉन्फिडन्स कसा बिल्ड करू शकता, सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. फर्स्ट 2-3 पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या. तर फर्स्ट पॉईंट येतो तो असतो आपला प्लेलिस्ट. सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे तुमची प्लेइंग. थर्ड पॉईंट असतो तो म्हणजे तुम्ही प्लेइंग कुठं करताय, एक प्रकारे तुमचा शो कुठे आहे, कुठल्या लोकेशनला आहे, कसा शो आहे, छोटा आहे का मोठा आहे, त्यावर डिपेंड करतं. सगळे पॉईंट एक एक करून मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट पॉईंट जो आपल्या प्लेलिस्टचा आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट यासाठी गाइस की प्लेलिस्ट तुमची जर बेस्ट असेल, म्हणजे तुमचे जे पण ट्रॅक्स असतील, जे पण तुमचे फोल्डर असेल, तुमचं कलेक्शन असेल, तर तुमचं प्रॉपर जर असेल ना, तर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, जेणेकरून तुम्ही नाही का प्रॉपर प्लेइंग करू शकता. एक्झाम्पल, तुम्ही कुठेतरी शोला गेलेत आणि कुठेतरी एक मोठा शो म्हणजे प्रकारे तुम्ही ओपनिंगला गेलेत. ओपनिंगला गेल्यानंतर तुम्हाला माहिती असेल खूप लोक येतात, भरपूर पब्लिक असते आपल्याला बघायला, साऊंडला बघायला असते, आपल्याला बघायला असते. तिथे तुम्हाला तुमचा 100% द्यावा लागतो, बेस्ट द्यावा लागतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर 100% तुमचा द्यावा लागतो. त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट प्लेलिस्ट पाहिजे, म्हणजेच तुम्हाला एक प्रॉपर कलेक्शन पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक प्रॉपर ट्रॅक वाजू शकता, चांगले गाणे वाजू शकता, जेणेकरून ऐकणाऱ्याला पण चांगलं वाटेल, साऊंडवर पण तो ट्रॅक चांगला वाजेल. ओपनिंगला जे पण पब्लिक येतात त्यांना पण चांगलं वाटेल की हा बाबा जे गाणे एकदम भारी आहेत, साऊंडवर पण चांगले वाजतात ते आणि मुलगा प्लेइंग पण चांगलं करतोय. प्लेलिस्ट ही खूप मॅटर करते. तर तुमची प्लेलिस्ट एक बेस्ट बनवा. तुम्ही प्लेलिस्ट बेस्ट कशी बनवायची, कशा प्रकारे प्लेलिस्ट ठेवायची ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तो व्हिडिओ हा नीट बघा. सेकंड पॉईंट येतो प्लेइंगचा. भरपूर मुलांचा असं झालेलं आहे की क्लासेस करून आले किंवा कुठून तरी शिकून आले, तर एखाद्या शोला तुम्ही गेले, तिथे तुम्ही प्रॉपर जसं क्लासमध्ये वाजवता, प्लेइंग करता, शोवरती प्लेइंग करता येत नाही. म्हणजे काय काय जणांचं काय होतं, ऑपरेटिंग येत असते, कधी कधी कुठल्या शोला गेल्यानंतर पॅनिक होतात पब्लिकला बघून आणि काही समजत नाही की कशा प्रकारे ऑपरेटिंग करायची, कशी प्लेइंग करायची. काही काही जण पॅनिक होतात, घाबरतात किंवा एक प्रकारे कॉन्फिडन्स येत नाही. त्यावेळेस तुम्हाला पॅनिक किंवा घाबरायचं काही कारण नसतं. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी पण पब्लिक असते, एक्झाम्पल साऊंड लावलाय, ओपनिंग आहे, तुम्ही प्लेइंगला गेले, खूप सारी पब्लिक आहे, बघायला पण आले, साऊंडला आले, तुम्ही जर बेस्ट प्लेइंग केली तर तुमचं नाव सुद्धा होणार, तर तुम्हाला 4 लोक सुद्धा ओळखणार की बाबा हा मुलगा चांगला प्लेइंग करतोय म्हणून. प्लेइंगच्या वेळेस तुम्हाला काय करायचं, 2 गोष्टी लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठल्या साऊंडवरती प्लेइंगला गेलेत, म्हणजे प्लाझ्मावर गेलेत का ब्रँडवरती गेले, त्या गोष्टी पण डिपेंड करतात. जर तुम्ही एखाद्या ब्रँडवरती असाल, ब्रँडवरती तुम्हाला काय करायचं, हाऊस, टेक्नो वगैरे अशा प्रॉपर जे हाऊस वगैरे असतात ना, तेच तुम्हाला प्लेइंग करायचे. दुसरे कुठले गाणे हायगेन वगैरे कसले लावायचे नाहीये. समजा तुम्ही एखाद्या कुठल्या ब्रँडवरती गेलात आणि तिथे तुम्ही गेल्याच म्हणजे ओपनिंगलाच तुम्ही कुठलं तरी हायगेन लावलं, म्हणजे एखाद्या मोठ्या ब्रँडवर तुम्ही हायगेन लावलं, बघणाऱ्या पब्लिकला पण चांगलं वाटत नाही, साऊंडच्या मालकाला पण चांगलं वाटत नाही, ते आपल्याला पण चांगलं वाटणार नाही. तुम्हाला कुठला तरी ब्रँड दिलाय प्लेइंगला, तर तुम्ही चांगलं बेस्ट द्या, हाऊस वगैरे वाजवा. हायगेन वगैरे म्हणजे काय वाजू नका, हाऊस वगैरे वाजा, क्रॅक गाणं वगैरे वाजू नका. क्लीन आणि लावलं एकदम हाऊस जे पण असतील, टेक्नो वगैरे, इंटरनॅशनल हाऊस, ते गाणे प्ले करा, जेणेकरून तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स भेटेल. काय होईल, तुम्ही जाता एखाद्या ब्रँडवरती तिथं लावलेलं दिसलं का बाय वगैरे, जसले साऊंड चेक वगैरे चालत नाही, ब्रँडच्या हिशोबाने तुम्हाला प्लेइंग करावं लागते. जर ब्रँडवरती गेला, तुमची लेवल वेगळी असती, ठीक आहे, त्या लेवलच्या हिशोबाने तुम्हाला प्लेइंग करायचे, चांगले तेच वाजवायचे. तुम्हाला फक्त स्टार्टिंगला आपलं देवाचं गाणं लावायचं, त्यानंतर प्रॉपर सगळे तुम्हाला आपला हाऊस वगैरे वाजवायचं, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड, तुम्ही जर प्लाझ्मावरती कुठेतरी गेले असतील, तर प्लाझ्मावरती तुम्ही वाजवू शकता साऊंड चेक, कारण प्लाझ्माचं मटेरियल थोडं वेगळं असतं, ब्रँडचं वेगळं असतं. तर प्लाझ्मावरती तुम्ही हायगेन वगैरे, स्टार्टिंगला साऊंड चेक, नंतर हायगेन वगैरे तुमच्या मर्जीने तुम्ही प्लेइंग करू शकता. ब्रँडवरती एक ब्रँडच्या हिशोबाने तुम्हाला व्हॅल्यू मेंटेन ठेवायची, त्या हिशोबाने तुम्हाला गाणे वाजवायचे, कुठले वेगळे गाणे वाजवू नका, ठीक आहे, हाऊसच वाजवा जास्त करून. तुम्हाला 2 पॉईंट सांगितले मी, बेस्ट प्लेलिस्ट आणि एक प्लेइंग बद्दल. तर आता थर्ड पॉईंट होतो मायकिंगचा. म्हणजे शेवटीला मायकिंग पण करावं लागतं. तर मायकिंगच्या वेळेस पण तुम्हाला काय करायचं, एखाद्या ओपनिंगला तुम्ही जर गेले, तर ओपनिंगला स्टार्टिंगला फक्त साऊंडचं नाव घ्यायचे, जेवढी पब्लिक आलेलं असेल त्यांचं स्वागत करायचे, साऊंडचं नाव, साऊंडच्या मालकाचं, कॅबिनेटचं, लाइटिंगचं नाव, बस एवढं. शेवटीला जर जमलंच तर तुमचं सुद्धा नाव घ्यायचं, बस एवढंच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं अजून काही घ्यायचं नाहीये. काय काय पोरं काय करतात, जास्त ओव्हर मायकिंग करतात. मायकिंग म्हणले की त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, काय पण बोलायचं नाही का. गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगलं कुठेतरी ओपनिंगला बोलवलंय ना, तुमच्याकडे चांगली प्लेलिस्ट आहे, तुम्ही चांगलं प्लेइंग करताय, तर मायकिंगच्या वेळेस पण चांगलीच मायकिंग करा. साऊंडचं नाव घ्या, कॅबिनेटचं, पब्लिकचं स्वागत करा, तुमचं स्वतःचं एक शेवटीला नाव घ्या, जमलंच तर. बस एवढंच करायचं, जास्त अजून काही करायचं नाहीये तुम्हाला. आता काय काय पोरांचं काय होतं, हातात माईक दिला म्हणून काही बडबड करतात, तर तसलं तुम्हाला करायचं नाहीये, ठीक आहे. जी व्हॅल्यू आहे ना ती सगळी डाऊन होईल, ठीक आहे. तुम्हाला असं काय करायचं ना, जेवढं सांगितलं तेवढंच करा. राहिली गोष्ट कॉन्फिडन्स बिल्ड कशा करू शकता. समजा तुमच्याकडे प्रॉपर प्लेलिस्ट असेल आणि प्रॉपर तुम्ही चांगली प्लेइंग करत असतात, ठीक आहे. तर एक्झाम्पल, तुम्हाला कुठेतरी शो भेटतोय, समजा एखादा कोणाचा कॉल आला, एखादा साऊंड किंवा मालकाचा कॉल आला की माझ्या साऊंडची ओपनिंग आहे, तू प्लेइंग करशील का. तर त्यावेळेस विचार करायचा की आपल्याकडे 100% प्लेलिस्ट आहे का. जर 100% प्लेलिस्ट असेल, 100% प्लेलिस्ट म्हणजे काय माहिती का, म्हणजे एखादा तुमच्या बशी आला आणि म्हटलं की दादा हे गाणं लाव, तर ते गाणं तुम्हाला लावता आलं पाहिजे, ह्याला म्हणतात 100% प्लेलिस्ट. म्हणजे गडबडलेलं पाहिजे. तुम्हाला गाण्याचं नाव त्यांनी सांगितलं, एक्झाम्पल, हा हे गाणं ट्रेंडिंगला चालू, हे गाणं लाव,
तुम्हाला झटक्यात लावता आलं पाहिजे 2 मिनिटात, असं शोधत नाही बसायचं, घाई गडबड करायची नाही. तुमच्याकडे तो ट्रॅक असेल ठीक आहे, हा बोलायचं, नसेल तर नाही बोलायचं, पण घाई गडबड करायची नाहीये. ठीक आहे, जास्त कॉन्फिडन्स दाखवायचं नाहीये, ओव्हर करायचं नाहीये. तो मेन मुद्दा येतो, ज्यावेळेस जर तुम्हाला कोणाचा कॉल येतो, त्यांनी तुम्हाला इन्क्वायरी केली तर त्यांना बोलायचं 5-10 मिनिटं तुम्हाला कॉल बॅक करतो. त्यानंतर विचार करायचा की तुमच्याकडे 100% प्लेलिस्ट आहे का. 100% प्लेलिस्ट असेल तर सेकंड पॉईंट विचार करा, तुम्ही बेस्ट प्लेइंग करता का. म्हणजे तुम्हाला कुठलाही शो असू दे, हळदीचा असू दे, लग्नाच्या सीझनचा असू दे, कॉम्पिटिशन, रोड शो, काही असू दे, ग्रँड ओपनिंग वगैरे, तर तुम्ही तिथे बेस्ट देऊ शकता का, बेस्ट प्लेइंग करू शकता का. 1000 लोकांच्या 1000 पब्लिकच्या मध्ये तुम्ही बेस्ट प्लेइंग करू शकता का, हे पण मेन मुद्दा येतो. ह्याचा पण तुम्ही एक विचार करायचा. 2 गोष्टीमध्ये जर तुम्ही 100% असतात तर समोरच्याला कॉल बॅक करून तुम्ही बिनधास्त कॉन्फिडन्सने सांगू शकता, हा बाबा मी प्लेइंग करू शकतो, तुमचा साऊंड वाजू शकतो आणि हा मी शो घेतो, त्यांना तुम्ही कॉल करून सांगू शकता. म्हणजे काय होतं, जर तुमच्याकडे प्रॉपर प्लेलिस्ट असेल ना आणि तुम्ही जर प्लेइंगला जर बेस्ट असतील ना, सो तुम्हाला भ्यायची गरज नाहीये. मेन गोष्ट कुठल्या असते काय माहिती का, काय काय पोरांचा कॉन्फिडन्स लो होतो. तो कशामुळे होतो तुम्हाला माहिती का. एक म्हणजे त्यांच्याकडे चांगली प्लेलिस्ट नसती आणि सेकंड त्यांची प्लेइंग व्यवस्थित नसते. तुम्ही स्वतःहूनच विचार करा, जर तुमच्याकडे 100% प्रॉपर प्लेलिस्ट असेल आणि तुम्ही प्लेइंगला पण एक बेस्ट असतात, म्हणजे तुम्हाला कुठेही पाठवू दे, कुठल्याही साऊंडवरती पाठवू दे, तुम्ही चांगली प्लेइंग करू शकता. तुमच्याकडे गाणे एकदम प्रॉपर आहेत, म्हणजे ओरिजिनल सगळे ट्रॅक आहेत तुमच्याकडे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती की माझ्याकडचे गाणे सगळे ओरिजिनल आहेत, क्रॅक जात नाही, प्रॉपर बेस्ट कलेक्शन आहे माझ्याकडे आणि प्लेइंगला पण बेस्ट आहे. तर तुम्ही कुठेही कॉन्फिडन्सने तुम्ही प्लेइंग करू शकता. जर तुमच्याकडे जर प्रॉपर प्लेलिस्ट नसेल आणि तुम्ही जर प्लेइंग मध्ये कमी पडत असेल, कॉन्फिडन्स त्याचा लो होतो ज्याच्याकडे 2 गोष्टी प्रॉपर नसतात, 100% नसतात. हे लक्षात ठेवा. या 2 गोष्टीमध्ये ना एकदम 100% द्या, प्रॅक्टिस करा, बेस्ट प्लेलिस्ट बनवा, कलेक्शन बनवा, प्रॉपर चांगलं कलेक्शन घ्या. ज्यावेळेस तुमच्याकडे चांगलं कलेक्शन आणि तुम्ही चांगलं प्लेइंग करत असताना तुम्ही 100% कॉन्फिडन्सने कुठलाही साऊंड वाजू शकता, कुठलाही शो मारू शकता. हे लक्षात ठेवा. कॉन्फिडन्स बिल्ड करायचं असं काही टेक्निक किंवा ट्रिक नाही. 2च गोष्टी मॅटर करतात. 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघू शकता इथं माझी प्लेलिस्ट आहे. म्हणजे मी एक कॉम्पिटिशनचं फोल्डर ओपन केलं आणि त्यामध्ये फक्त मी 8 ते 12 गाणे ठेवलेत फक्त. म्हणजे जेवढे प्लेइंगला लागतील ना तेवढेच ठेवले, जास्त काय कसारा ठेवलेलं नाही. तर तुम्हाला पण तसंच करायचं, जेवढे लागतील तेवढेच गाणे ठेवायचे, जास्त कसारा करायचं नाही तुम्हाला. आणि मी तुम्हाला माझी प्लेलिस्ट पण दाखवली आणि कशा प्रकारे सेट बनवायचे, कशा प्रकारे गाणे ठेवायचे फोल्डरमध्ये, हे पण मी तुम्हाला सांगितलेले. तशा प्रकारे तुम्ही कलेक्शन बनवा प्रॉपर, म्हणजे तुम्हाला कुठल्याही शोला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कुठल्या ब्रँडवरती असाल तर ब्रँडच्या हिशोबाने साऊंड वाजवा. तुम्ही समजा हळदीला गेले तर हळदीच्या हिशोबाने कलेक्शन ठेवा, हळदीच्या हिशोबाने तुम्ही गाणे वाजवा. आणि प्लेइंगच्या वेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही गेलेत कुठं शोला, शो कुठला आहे, कशा बाबतीत शो आहे, त्या हिशोबाने तुम्हाला प्लेइंग करायचे, त्या हिशोबाने तुम्हाला गाणे लावायचे. म्हणजे अजून तुमचे व्हॅल्यू इन्क्रीज होईल आणि अजून तुम्ही कॉन्फिडन्सने प्लेइंग करू शकता, तुमचा बेस्ट देऊ शकता. तुम्हाला माहोलच्या हिशोबाने प्लेइंग करायची, लक्षात ठेवा. तुम्ही रोड शोला असेल तर रोड शोच्या हिशोबाने ट्रॅक प्ले करा, एखाद्या फेस्टिवलला असतील तर फेस्टिवलच्या हिशोबाने ट्रॅक प्ले करा, जेणेकरून तुमचा बेस्ट होईल. म्हणजे तुम्ही ज्या पण शोला गेल्या असतील त्या शोला एकदम तुमचा बेस्ट द्या, 100% द्या. आणि काय जो पण या क्षेत्रात नवीन असेल, ठीक आहे, म्हणजे त्यांनी आताच रिसेंटली क्लास केला, त्यांनी कोणता शो वगैरे मारला नाहीये, तुम्ही 2-3 शो प्ले करा, जेणेकरून तुम्हाला अनुभव भेटेल. तुम्हाला जर अनुभव भेटला तुम्ही कुठलाही शो कुठेही मारू शकता, लक्षात ठेवा. तुमचा कॉन्फिडन्स देऊ शकता. स्टार्टिंगला तुम्हाला 2-3 शो जरा लो कॉन्फिडन्सने जाईल, पॅनिक होतात, तुम्हाला काही समजणार नाही. जसं जसं तुम्ही शो मारत असाल तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होत जाईल, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुमची प्लेइंग पण बेस्ट होईल. कॉम्पिटिशनच्या वेळेस पण तुम्हाला जास्त पॅनिक व्हायचं नाहीये. एक तुमचा पॅन ड्राईव्ह बनवायचा सेपरेट कॉम्पिटिशनचा, त्यामध्ये प्रॉपर 10 गाणे ठेवायचे, मोजून जे पण कॉम्पिटिशन चालतात फन पासून हायगेन 10च गाणे ठेवायचे, जास्त कचरा ठेवायचं नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, 8 किंवा 10 प्रॉपर फक्त 10 गाणे ठेवायचे. त्यातलं कुठलंही गाणं प्ले करायचं काय. तर काय जणांचं काय होतं, कॉम्पिटिशनला पॅनिक होतं, असं काही करायचं नाही. तुम्हाला साऊंड आला ठीक आहे, तुम्हाला 5 मिनिटं आधीच कळून जातं की समोर साऊंड आहे, आपला कॉम्पिटिशन खेळायचं. जो पॅन ड्राईव्ह चालू आहे तो काढायचा, कॉम्पिटिशनचा टाकायचा, फोल्डर बनवायचा, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला 10 गाणे ठेवायचे कॉम्पिटिशनचे, त्यातलं कुठल्याही गाणं प्ले करायचं कॉम्पिटिशन होऊस. तर परत तेच सांगत असतो, तुमची जी प्लेलिस्ट आहे ती बेस्ट बनवा, चांगलं प्रॉपर कलेक्शन ठेवा, चांगलं फोल्डर्स बनवा, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. तर काय होईल, समोर कॉम्पिटिशन चालू आहे आणि तुम्हाला गाणंच भेटत नाही, फोल्डर्स भेटत नाही, तर असं होईल. असं नका करू. एक सेपरेट तुम्ही फोल्डर बनवा किंवा सेपरेट पॅन ड्राईव्ह बनवा. कॉम्पिटिशनच्या वेळेस फक्त कॉम्पिटिशनचा पॅन ड्राईव्ह लावून ठेवा, बाकी रोड शोच्या वेळेस रोड शोचा पॅन ड्राईव्ह ठेवा. असं व्यवस्थित बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. राहिली गोष्ट मटेरियल डॅमेजची, तर काय जण मला म्हणतात की मटेरियल डॅमेज होतं तर आपण कुठली काळजी घ्यायची. तर लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये 3 बटन असतात, हाईज, मिड, बेस, ठीक आहे, आणि गेन असतो वर. तर गेन मिडियम ठेवायचा, 3-4 बटन आहे ना एकदम मिडियमला ठेवायचे, हलवायचं नाही, कमी नाही करायचं, जास्त नाही करायचं, एकदम मिडियमला ठेवायचं तुम्हाला 4 बटन. मिक्सरचा जो मास्टर असतो तो ओनरला सांगायचं, साऊंडच्या ओनरला सांगा तुमच्या हिशोबाने तुम्ही मास्टर ठेवा, मी काय त्याला छेडछाणी करणार नाही आणि तुम्ही सुद्धा त्याला छेडछाणी करायची नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे गाणे मॅटर करतात गाइस, की तुम्ही गाणे कुठून डाउनलोड केले. युट्यूबरचे असेल तर थोडंफार क्रॅक होणार, कमी जास्त आवाज होणार, आलं तर जास्त येईल किंवा कमी येईल. तुम्हाला एवढंच करायचं, जर एखाद्या गाण्याला गेन जास्त असेल ना थोडंसं नॉर्मली कमी करायचं, आणि गाण्याला जर खूपच गेन कमी असेल थोडं नॉर्मली वाढवायचं. म्हणजे साऊंडचा जो आवाज आहे ना मेंटेन ठेवायचा तुम्हाला तुमच्या हिशोबाने. तुम्ही प्लेइंग करताना आहे ना चॅनलवरती वर गेन असतो, तर गेनला मेंटेन ठेवायचं, ऍडजस्ट करत राहायचं, ठीक आहे. साऊंडचा जो आवाज आहे ना तो मेंटेन ठेवत राहायचं, कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये. गाणं क्रॅक असेल तर प्लेइंग करू नका,
गाणं चेंज करा, दुसरा लावा, क्रॅक गाणं वाजू नका. साऊंडवरती गाणं प्ले करायच्या आधी तुम्हाला हेडफोन दिलेला असतो. हेडफोन मध्ये तुम्ही गाणं ऐका, गाणं क्रॅक आहे का, गाणं प्रॉपर वाजते का, सगळं व्यवस्थित ऐका हेडफोन मध्ये, तेव्हाच गाणं प्ले करा. त्याशिवाय प्ले करू नका, क्रॅक गाणं लावू नका. जेणेकरून काय तुमची व्हॅल्यू कमी होईल आणि साऊंड पण व्यवस्थित वाजणार नाही, गाणं पण क्रॅक होईल आणि साऊंड पण फाटेल. त्याची तुम्हाला काळजी घ्यायची, लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात कॉन्फिडन्स बद्दल आणि प्लेइंग करताना कुठली काळजी घ्यायची, काय घ्यायची, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ जर समजला नसेल तर स्टार्टिंग टू एंड परत व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल आणि मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेत. व्हिडिओ जर आवडला असेल गाइस, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी DJ आयडीज तुमच्यासाठी असं नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते. पण तुम्हाला माहिती साऊंड क्षेत्राबद्दल मी तुम्हाला बरंच काय माहिती देत असतो. कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, या व्हिडिओचं कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी लवकरच मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. चला तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये.